हिंदू मुस्लिम सिख ईसाई आपस में है भाई भाई ही ओळ आपण अनेकदा ऐकतो। पण तुम्ही कधी हा विचार केलाय का की ही ओळ एखाद्या मतदारसंघाची ओळखही असू शकते। अशी ओळख असणारा तो मतदारसंघ म्हणजे काही दिवसांपूर्वीचा औरंगाबाद मध्य मतदारसंघ आणि आताचा छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघ। शहराच्या मध्यवर्ती भागात अस्तित्वात असणाऱ्या सगळ्या जाती धर्मांना सामावून घेणारा सर्वात किचकट मतदारसंघ। त्यामुळे नक्कीच जातीय समीकरणांशिवाय इथलं पानही हलत नाही हे गेल्या कित्येक निवडणुकांपासून आपण अनुभवतो आहेच। मात्र जरी मी हिंदू मुस्लिम सिख ईसाई असा या मतदारसंघाचा उल्लेख केला असला तरी हिंदू आणि मुस्लिम मतदारांवर चालणाऱ्या मतदानाचा हा खरा खेळ आहे। म्हणूनच दरवेळी मध्याचा निकाल हा अनपेक्षित लागतो। यंदाचं चित्रही अगदी तसंच आहे। त्यात सत्तांतराचा जबर फटका या मतदारसंघाला बसला आहे। शिवाय यंदा मध्यमध्ये मुस्लिम आणि हिंदू मतदारांमध्ये 9 मतदारांची भर पडली आहे। त्यात निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार मध्य मतदारसंघात मुस्लिम मतदारांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे। त्यामुळे या वाढत्या मतदानाचा फायदा कुणाला होणार आणि कुणाला हे मतदान यंदा घरचा रस्ता दाखवणार याचा सविस्तर अभ्यास आणि मध्य मतदारसंघाची आजची स्थिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। म्हणूनच आकडेवारीनुसार मध्य मतदारसंघाची स्थिती सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, या मतदारसंघाची निश्चित आकडेवारी जाणून घेण्याआधी या मतदारसंघाची नेमकी स्थिती काय, कुठले उमेदवार इथून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत हे जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मराठवाड्यात शिवसेनेनं शिरकाव केल्यापासून खानकी बाण या मुद्द्यावर निवडणुका होत आल्या आहेत। यात मतदारांनी कायमच शिवसेनेच्या धनुष्यबाणाला पसंती दिली। पण 2014 साली पहिल्यांदाच MIMनं मराठवाड्याच्या मैदानात एंट्री घेतली आणि तेव्हापासून हिंदू मुस्लिम जातीय समीकरणं अधिक बळकट होत गेली। तत्पूर्वीचा इतिहास बघितला तर 2009 पर्यंत संभाजीनगर शहरात पूर्व आणि पश्चिम हे 2च मतदारसंघ होते। परंतु पुनर्रचनेत मध्य हा तिसरा मतदारसंघ अस्तित्वात आला। त्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत मतदारसंघात अपक्ष उमेदवार प्रदीप जयस्वाल यांनी बाजी मारली। त्यावेळी शिवसेनेनं त्यांचं तिकीट कापलं होतं। म्हणूनच प्रदीप जयस्वाल यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली। राजकारणात मुरलेले नेते असल्यामुळे त्यांना इथून विजय मिळवणं त्यावेळी सहज शक्य झालं। 2014ची निवडणूक ही संभाजीनगरसाठी सर्वार्थाने वेगळी होती। शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस या चारही प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात होते। पण MIMने पत्रकार राहिलेल्या इम्तियाज जलील यांना उमेदवारी दिली। वेगवेगळे लढल्याचा फटका सेना भाजपला बसला। हिंदुत्ववादी मतांची विभागणी झाली आणि पहिल्याच निवडणुकीत जलील यांनी 20,000 मतांनी बाजी मारली। 2014च्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपच्या दोनही उमेदवाराला मिळालेली मते जर एकत्रित केली तर इम्तियाज जलील यांना मिळालेल्या मतांपेक्षा ती 20,000हून अधिक आहेत। त्यामुळे नक्कीच इथं शिवसेना भाजप फुटीतून MIMला फायदा झाला हे दिसून येतं। विशेष म्हणजे प्रदीप जयस्वाल आणि किशनचंद तनवानी यांची मैत्री त्यावेळी सर्वश्रुत होती। मात्र 2014ची निवडणूक त्या मैत्रीला शत्रुत्वात बदलणारी ठरली। जितकी घनिष्ठ त्यांनी मैत्री निभावली तितकेच घनिष्ठ आज ते राजकीय शत्रू आहेत। 2019मध्ये मात्र तनवानी यांनी निवडणूक लढवली नाही। 2019च्या विधानसभेला चित्र पालटलं होतं। MIM आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये फूट पडली होती। हे ओळखूनच शिवसेनेनं पुन्हा एकदा प्रदीप जयस्वाल यांना रिंगणात उतरवलं। त्यांनी MIMचे नसीरुद्दीन सिद्दीकी यांच्या विरोधात चांगलीच फाईट दिली। त्यात जयस्वाल हे तब्बल 82,217 मतं घेऊन विजयी झाले, तर सिद्दीकी यांना 68,325 मतं मिळाली होती। वंचितच्या अमित भुईगळ यांना तब्बल 27,000 मतं मिळाली। किंबहुना MIM वंचित बहुजन आघाडीतील ही फूट शिवसेनेसाठी फायद्याची ठरली। आता या सगळ्यावरून आताच्या निवडणुकीचा अंदाज लावायचा झाल्यास या सगळ्याच्या उलट परिस्थिती यंदा मध्य मतदारसंघात आहे। शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात यंदा 2 शिवसेनेचे गट पडले आहेत। इथले विद्यमान आमदार प्रदीप जयस्वाल यांनी फुटीनंतर शिंदेंना साथ दिली। त्यामुळे महायुतीकडून त्यांचं तिकीट निश्चित आहे। अगदी मराठा आरक्षणाचं हे केंद्रबिंदू असलं तरी या मतदारसंघात महायुतीचं जयस्वाल हेच समीकरण असणार हे निश्चित आहे। फक्त अधिकृतपणे नाव समोर येईपर्यंत चर्चा तर होतच राहणार। त्यात मध्यंतरी इथं इम्तियाज जलील यांचं नाव चर्चेत होतं, अजूनही आहे। मात्र इम्तियाज जलील हे यंदा पूर्वमधून लढणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळं काय की जलील यांच्यासारखे परिणाम करणारे नेते आता जयस्वाल यांच्या विरोधात नसू शकतात। 2014मध्ये जयस्वाल विरुद्ध तनवानी अशी लढत पार पडली होती। दोघांनाही त्यावेळी यश आलं नसलं तरी त्यांच्या लढतीच्या चर्चा मात्र सर्वदूर होत्या। त्यामुळे 2014 नंतर पुन्हा एकदा मध्यमध्ये जयस्वाल विरुद्ध तनवानी अशी लढत आपल्याला बघायला मिळू शकते। नक्कीच यात MIM फॅक्टर ही महत्त्वाचं ठरणार आहे, कारण आता पुन्हा एकदा प्रदीप जयस्वाल विरुद्ध MIM आणि उबाठा गट अशी लढत रंगणार आहे। उबाठा गटाकडून किशनचंद तनवानी यांना संधी मिळाली तर पुन्हा एकदा मतविभाजन होईल आणि त्याचा फायदा MIMला होईल असे आखाडे बांधले जात आहेत। मात्र परिस्थिती याच्या विपरीत असल्याचं आपल्या लक्षात येतं, कारण मध्यमध्ये हिंदू मुस्लिम गणित हे मोठ्या प्रमाणावर चालतं। त्यानुसार गेल्या 5 वर्षातला या मतदारसंघातला विकास बघितला तर प्रदीप जयस्वाल यांनी या मतदारसंघात बरीच कामं केली आहेत। त्यात रस्ते असतील, सभागृह असतील,
मशिदींचं सुशोभीकरण असेल, या सगळ्या गोष्टींना डोळ्यासमोर ठेवून प्रदीप जयस्वाल यांनी बरंच काम केलं आहे. त्यामुळं अनेक मुस्लिम मतदारांचं मन वळवण्यात ते यशस्वी होत असल्याचं चित्र या मतदारसंघात दिसतं. आता विषय राहिला आकडेवारीचा, तर ही आकडेवारी जयस्वाल यांच्या बाजूनं कशी फिरू शकते? तर मध्य मतदारसंघात हिंदू मुस्लिम मतदान हे 50-50% आहे. तर मध्यचा मतदार जनगणनेनुसार मध्य मतदारसंघात एकूण 3,64,000 मतदार आहे. त्यापैकी जवळपास 1,50,000 हे हिंदू मतदार आहेत. तर जवळपास 1,46,000 हे मतदान हे मुस्लिम बांधवांचं आहे. शिवाय 50,000 मतदान हे दलित आणि वंचित समाजाचं आहे. तर 18,000 मतदार हे इतर समाजातून येतात. एकूण आकडेवारी बघितली तर हिंदू समाजापेक्षा 4,000च मतदार हे मुस्लिम समाजामध्ये कमी आहेत. म्हणजे अगदी बरोबरीचीच संख्या आपल्याला म्हणता येईल. त्यामुळं होतं काय की दरवेळी मुस्लिम मतदान हे निर्णायक ठरत आलेलं आहे. विशेष म्हणजे मध्य मतदारसंघात यंदा 15,000 वाढीव मतदान आहे. या वाढीव मतदानाची विभागणी केली तर 10,000 मतदार हे फक्त मुस्लिम समाजाचे वाढले आहेत. तर 5,000 मतदारांमध्ये हिंदू आणि इतर प्रवर्गातील मतदारांची संख्या आहे. 2014लाही तीच परिस्थिती होती. हे आपण बघितलं. किशनचंद तनवानी हे समोर असल्यामुळं हिंदू मतांचं विभाजन झालं आणि त्यात MIMचा फायदा झाला. मात्र यंदा मुस्लिम मतदारांची संख्या वाढूनही इम्तियाज जलील यांना लोकसभेच्या वेळी मध्यमधून 85,937 मतं मिळून आघाडी मिळाली खरी. मात्र 2019च्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांना मध्य विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक 99,450 मतं मिळाली होती. त्यामुळं यंदा मध्य मतदारसंघात त्यांना आघाडी मिळाली असली तरी त्यांचं मताधिक्य मोठ्या प्रमाणात घटलं आहे. हे अधोरेखित करण्यासारखं आहे. आता मुद्दा येतो की तरीही MIMचा फटका जयस्वाल यांना बसणार का? तर जलील या मतदारसंघात नाही म्हटल्यावर महापालिकेचे माजी गटनेते नासेर सिद्दीकी हे विजय खेचून नेतील इतके सक्षम उमेदवार नसल्याचं बोललं जाते. त्यांनी 2019ला जयस्वाल यांना तगडी फाईट दिली होती. मात्र निवडणुका आल्या की फक्त त्यांचं नाव चर्चेत असतं, अशी स्थिती सध्या आहे. त्यामुळे MIM जरी इथं महत्त्वाचं असलं तरी यंदा लढाई ही तनवानी विरुद्ध जयस्वाल अशीच होऊ शकते. आता तनवानींबद्दल बोलायचं झाल्यास तनवानी यांचा राजकीय प्रवास हा शिवसेना, भाजप आणि आता परत शिवसेना असा राहिला आहे. तर प्रदीप जयस्वाल हे सुरुवातीपासूनच शिवसेनेत आहेत. भाजपमध्ये शहराध्यक्ष म्हणून काम केलेले तनवानी 2 वर्षांपूर्वी स्वगृही परतले. पण कोरोनामुळे लांबलेल्या महापालिकेच्या निवडणुकांनी त्यांच्या खेळीला खीळ बसली. आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2022मध्ये छत्रपती संभाजीनगर महानगर प्रमुखपदी किशनचंद तनवानी यांची नियुक्ती केली. त्यानंतर तनवानी हे राजकारणात सक्रिय झाल्याचं बघायला मिळालं. जयस्वाल हे सरळ, साधे पण तितकेच आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. तर निवडणूक यंत्रणा राबवून आपल्या चाली यशस्वी करण्यात तनवानी यांचा हातखंडा आहे. मात्र तरी देखील 2014 नंतर तनवानी हे पूर्णपणे बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळालं. पक्ष बदलामुळं त्यांना त्यांचा अजेंडा जनतेत तितका पोहोचवता आला नाही. या व्यतिरिक्त आपल्या कामातून जयस्वाल हे पूर्णपणे सक्रिय आहेत. किशनचंद तनवानी यांची जनतेशी नसणारी नाळ हीच यंदा जयस्वाल यांच्या जमेची बाजू ठरू शकते. कारण यंदाही वंचित फॅक्टर MIMच्या बाजूनं नाही. त्यात मुस्लिम समाजाच्या गरजेच्या गोष्टींमध्ये लक्ष घालून त्या पूर्णत्वास नेल्यामुळं मुस्लिम समाजाचं थोड्या प्रमाणातील मतदान हे प्रदीप जयस्वाल यांच्या बाजूनं झुकण्याची दाट शक्यता आहे. याचं एक कारण अर्थात MIMचा उमेदवार तेवढा सक्रिय नाहीच. त्यामुळं किशनचंद तनवानी जरी जयस्वाल यांच्यासमोर रिंगणात उतरले तरी प्रदीप जयस्वाल यांना त्याचं नुकसान होण्याची शक्यताच नाही. असं चित्र सध्या तरी मध्य मतदारसंघात दिसून येत आहे. एकंदरीतच काय तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांचा थोड्या नाही तर तब्बल 1,34,000 मतांनी पराभव झाला. त्यात मध्यची कमी झालेली टक्केवारी ही त्यांच्यासाठी डोकेदुखी आहे. शिवाय सध्या महापालिकेच्या निवडणुका नसल्यानं शहरात पक्षाच्या वाढीला मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर MIM पक्ष बॅकफूटला गेल्याचं चित्र आहे. पण आगामी विधानसभा निवडणुकीत कमबॅक करण्यासाठी जलील सज्ज आहेत, पण वेगळ्या मतदारसंघातून. त्याचवेळी खासदार निवडून आल्यानं शिवसेनेचा कॉन्फिडन्स वाढला आहे. उद्धव ठाकरेही मराठवाड्यावर आपला होल्ड पुन्हा तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी संभाजीनगर शहर हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्यात छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघ पुन्हा एकदा महत्त्वाचा हॉटस्पॉट ठरणार आहे. कारण 2 शिवसेना तर MIMचा उमेदवार अशी तगडी फाईट इथं होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आकडेवारीचं योग्य गणित साधून विद्यमान आमदार प्रदीप जयस्वाल आपली जागा राखणार का की किशनचंद तनवानी जायंट किलर ठरणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. याबद्दलचं तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.